नवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। आपल्या बाळा चालवी सगळा नामावणी विठ्ठल गेले आशा पाशांनी विषय शोधांचा झाला नावडे जन माता पिता छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु आणि वारकरी संप्रदायाच्या पाड्यात असणारे श्रीमंत संत तुकाराम महाराजांचा भंग असून जगद्गुरु तुकाराम महाराज या भंगामधून खऱ्या संतांचं रक्षण सांगतात। अभंगाला सुरुवात करण्याबद्दल थोडा परिहार द्यावा लागतो। श्री संत हनुमंत महाराजांचा हा प्रगट महोत्सव सोहळा आहे। नित्याने या ठिकाणी आपण एकत्र आलेलो आहोत। त्या ठिकाणी नामवंत गायक मंडळी आहे, हरिभक्त परायण ठाकरे महाराज आहे, त्यानंतर विश्वेश्वरजी महाराज कराडे आहे, भूषणजी महाराज तसेच सर्व महाराज मंडळी या ठिकाणी आहे। सर्वांना वंदन करतो आणि त्यानंतर कीर्तनाकरता उपस्थित असलेले सर्व माता पिता बंधू यांना सुद्धा वंदन करतो। आपण जर पाहिलं तर संतांचा प्रगट महोत्सव आहे आणि संत हे अवतार कशा घेतात, तुम्ही आम्ही जन्म कशा घेतो, त्यानंतर महाराज देव का बरं प्रगट होत असतो, संतांना का बरं अवतार घ्यावा लागतो, तुम्हाला का बरं जन्म घ्यावा लागतो, प्रत्येक गोष्टीला कारण आहे, कारणाशिवाय कोणती गोष्ट नाही। बाबांचा हा प्रगट महोत्सव आहे म्हणून आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। आपण जर पाहिलं तर महाराज हनुमंत महाराज अवतार केव्हा झालेला आहे, आपण जर पाहिलं तर 1936 मध्ये बाबांचा काय झाला, महाराज अवतार झाला महाराज साधू संतांना सुद्धा अवतार घ्यावा लागतो, देवाला सुद्धा प्रगट व्हावं लागतं, तुम्हाला सुद्धा महाराज जन्म घ्यावा लागतो। मग देव कशा करता प्रगट होत असतो नाही का। आपण जर पाहिलं जब जब होई धर्म की हानी, ज्या वेळेस महाराज धर्माची हानी होते त्या वेळेस देव प्रगट होत असतो। त्यानंतर महाराज संत अवतार घेत असतात। मग महाराज संत अवतार घेतात पण कशा करतात, जडो जीवांचा उद्धार
करण्याकरता साधू संत अवतार घेतात, पण महाराज जळ जीव म्हणजे कोण? महाराज तुमचा आमचा उद्धार करण्याकरता संत अवतार घेतात. भटकलेल्या जीवांना योग्य दिशा देण्याचं काम संत करतात महाराज, म्हणून संत अवतार घेतात. पण संत अवतार घेतल्यानंतर महाराज संत काय करतात? तर या जगाचं कल्याण करतात, आणि जगाच्या कल्याणाकरता त्याचा अवतार झालेला आहे. जगाच्या संत अवतार घेतात, पण कशा करता महाराज? गुणवंत महाराजांनी अवतार घेतला कशा करता महाराज? तर जगाचं कल्याण करण्याकरता, नाही का? साधूंचा अवतारच या करता होता महाराज, धर्माचं रक्षण करण्याकरता, नाही का? धर्माचे पालन करणे पाखंड करणे काम बीज वाढवावे नाम, याच्याकरता महाराज संतांचा अवतार होत असतो, नाही का? जड जीवांचा उद्धार करण्याकरता संत अवतार घेतात. महाराज देवाला प्रगट व्हावं लागतं, संतांना अवतार घ्यावा लागतो, तुम्हाला मला जन्म घ्यावा लागतो. पण महाराज जन्म घेत असताना सुद्धा महाराज नुसता आपण जन्म घेत नाही, तर वासना धरूनच आपण जन्माला घेत असतो, नाही का? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म सुद्धा महाराज वासना सहित घ्यावा लागतो. पण महाराज जन्म घेत असताना या जन्माचं महत्व आपल्याला कळालं पाहिजे. साधू संत महाराज या जगतावर आले, त्यांना जन्माचं महत्व सुद्धा कळालं, आणि महाराज तुम्हा आम्हाला त्यांनी कळून दिलं. पण महाराज काय कळून दिलेलं आहे? तर या जड जीवाने काय करावं? तर त्या संताला शरण जावं. पण महाराज हे जड जीव शरण जातात का? शरण जात नाही महाराज, नाही का? ज्यावेळेस दुःख राहिलं त्यावेळेस देवाजवळ जातात, आणि महाराज सुख राहिलं तर देवाजवळ जात नाही, नाही का? कबीर महाराजाचा सुंदर दोहा आहे, दुख में सुमिरण सब करे दुख में करे ना कोई, नहीं का? दुख में सुमिरण सब करे सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरण करे दुख का आहे तो उदाहरण जर घ्यायचं राहिलं महाराज, तर दुःख झालेलं आहे, आणि दुःख झाल्यानंतर आपण कुठे येतो? गुणवंत महाराज जवळ येतो, नाही का? साधं आपल्या भाषेमध्ये जर घ्यायचं राहिलं, आला म्हणे ताप तर मी तुझा बाप, नाही का? गेला म्हणे ताप तर देवाचाही बाप, या प्रकारे महाराज आपण नाही का? गुणवंत महाराज जवळ आल्यानंतर देवा मला फार दुःख आहे, माझं दुःख काय करा तुम्ही दूर करा. दूर केल्यानंतर मी काय देऊ? देवा आपण काहीच देऊ शकत नाही देवाला, नाही का? काही आपण देत नसतो, देऊन आपण काय देतो महाराज? साधं तुमच्या भाषेमध्ये जर सांगितलं तर आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण सोबत नारळ नेतो. नारळ नेल्यानंतर प्रत्येक लोक नारळ फोडतात, पण नारळ फोडायच्या दूर काय करतात? त्याच्या भुजा काढतात. भुजा काढल्यानंतर त्या कुठे वाहतात? देवाच्या डोक्यावर वाहतात. आपण देवाला काय देतो? भुजा देतो. आपण काय खातो? तुम्हाला माहित आहे, नाही का? आणि त्याच्यामध्ये जर महाराज नारळ जर खराब निघाला तर आपण काय म्हणतो? देवाला पावलं. चांगलं जर निघालं तर कोणाला पावलं? आपल्याला पावलं. आपण देवाला काही देऊ शकत नाही. मग देवाला काय द्यावं महाराज? तर देवाला आपण प्रेम द्यावं, नाही का? संतांना प्रेम द्यावं. तेव्हा कुठे या जीवनाची सार्थकता झाल्याशिवाय राहणार नाही. मग प्रत्येकाला महाराज हा देह मिळाला, पण देह मिळाल्यानंतर महाराज ज्यांना कळाला ते कथा कीर्तना करता येतात, पण ज्यांना मिळाला पण कळाला नाही ते घरी राहतात. महाराज सुभाषितकार वर्णन करतात, काही काही गोष्टी पुन्हा पुन्हा मिळतात.
पुनर्वित्त पुनर्मित्र पुनर्भार्या पुनर्मही एकच सर्व पुनर्लभन शरीर पुन्हा पुन्हा हे शरीर पुन्हा पुन्हा मिळत नाही. पुनर्वित्त म्हणजे पुन्हा धन मिळेल. पुनर्वित्त पुनर्मित्र मित्र सुद्धा पुन्हा मिळेल. भार्या म्हणजे पत्नी एक गेली की दुसरी करता येईल नाही का. पण शास्त्र सांगतं साधू संत सांगतात एका पुरुषा दोघी नारी पाप वसे याची एका पुरुषाला जर दोन नारी राहिल्या तर त्याच्या घरी पाप वास करते. माझ्याजवळ तर नाही सांगत संत सांगतात नाही का. भार्या म्हणजे पत्नी सुद्धा पुन्हा मिळेल. संपत्ती सुद्धा पुन्हा मिळेल. पण हा देह पुन्हा पुन्हा मिळणार नाही. पुन्हा संत वर्णन करतात हा देह पुन्हा पुन्हा मिळत नाही. पण महाराज 84 लक्ष पण दुःख भोगत आपण या देहामध्ये आलेलो आहे. आणि देहामध्ये आल्यानंतर या देहाचं काहीतरी आपण सार्थक केलं पाहिजे. पण ते सार्थक कसं होईल महाराज. जोपर्यंत आपण देवाचं भजन करणार नाही पायाने तीर्थयात्रा करणार नाही तोपर्यंत या देहाचं सार्थक होणार नाही. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची सिद्धी नाही. एवढंच नाही महाराज तुकाराम महाराज वर्णन करतात की हा देह मिळण्याकरता अनंत कोटी जन्माची पुण्य लागते महाराज. जन्मोजन्मी आम्ही भोग पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. एवढंच नाही महाराज तर हा जन्म घेण्याकरता सुद्धा नाना प्रकारे खटापिटा आपण केलेला आहे. त्यानंतर महाराज हा देह आपल्याला मिळालेला आहे. पण ज्यांना देह मिळाला महाराज ते कीर्तना करता येतात त्यांना कारण की देहाचं महत्व कळालेलं आहे. पण तुकाराम महाराज वर्णन करतात जन्म नाही रे आणि तुका माने माने भाग 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 कारण की महाराज या ठिकाणी पशु पक्षी सुद्धा जन्माला आलेले आहे. पण त्यांना काही मला समजतं की त्यांना समजतं का कथा कीर्तनामध्ये आपण गेलं पाहिजे त्यांना समजत नाही. पण महाराज या मनुष्याला समजतं कळतो सुद्धा. ज्यांना कळतो ते ओळख असतात नाही का. संत वर्णन करतात पशु काय पाप पुण्य जाण्याची उत्तम मध्यम पशु पक्ष्यांना काही माहित नाही. म्हशी काही कधी कीर्तनाला येत नसतात. गाई कधी महाराज कीर्तनाला आलेला नाही. गाढव कधी कीर्तनाला येत नसतात. पण महाराज मनुष्य हा आपण जर पाहिला सर्वात हुशार जर कोणता प्राणी असेल तर तो कोण आहे मनुष्य आहे मानव आहे सर्वात हुशार. आणि महाराज त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येकाला देह मिळाला. पण महाराज हा कलियुग आहे. प्रत्येक वर्ष आपण जर पाहिलं तर प्रत्येक वर्षामध्ये प्रत्येक युगामध्ये एक एक शून्य कमी झाला. मग कलियुगामध्ये एक शून्य पुन्हा कमी झाला म्हणजे किती झालं 100 झालं महाराज. 100 म्हणजे महाराज किती अल्प आयुष्य मानवी देह. शत गणिले ते अर्धरात्र मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पायगा राम राम स्मरण. अल्प आयुष्य आहे प्रत्येकाने. अल्प आयुष्य मानवी देह. शत गणिले ते अर्धरात्र काय शत गणिले ते अर्धरात्र काय म्हणजेच महाराज आपण जर पाहिलं तर बालपण का कशामध्ये नेमट्यामध्ये जातं. बालपण गेले नेनता तरुणपणी विषय वेता वृद्धपणी प्रवतली चिंता नाही मागुता नाही काय. आपण जर पाहिलं तर बालपण नेमट्यामध्ये म्हणजे महाराज खेळण्यामध्ये जातं नाही काय. तरुणपणी महाराज विषयाच्या व्यथा महाराज कसं होईल नाही का विषय. आणि वृद्धपणी प्रवृत्ती चिंता माझं कसं होईल महाराज नाही का. माझं मरण कसं होईल नाही का. प्रत्येकाला मरणाची याच्यासाठी गेला होता अट्टास शेवटचा दिवस गोड प्रत्येकाचा अट्टास आहे की शेवटचा दिवस गोड व्हावा. पण केव्हा महाराज जोपर्यंत या ध्येयाचा आपण सार्थक करणार नाही तोपर्यंत महाराज आपलं गोड सुद्धा होणार नाही. म्हणून अल्प आयुष्य प्रत्येकाला 100 वर्षाचं आयुष्य मिळालेलं आहे कलियुगामध्ये.
पण महाराज खरं जर पाहिलं तर प्रत्येकाचं 100 वर्षाचं आयुष्य आहे का? 100 वर्षाचं नाही. कलियुगामधलं खरं आयुष्य फक्त 40 वर्षाचं नाही का? पण 100चं गणित कसं काय लागेल नाही का? बऱ्याच जणांना माहित नाही का? माहित नाही म्हणून तुम्हाला सांगून देतो. म्हणजे 100चं गणित कसं काय लागलेलं आहे. ज्यावेळेस सृष्टीची उत्पत्ती झाली ब्रह्मदेवाने प्रत्येकाला 44 वर्ष वाटून दिले होते. त्या ठिकाणी बैल होता, कुत्रा होता, गाढव होता आणि मनुष्य होता. प्रत्येकाला 44 वर्ष दिलेले होते. पण महाराज या मनुष्याला समाधान मिळालं नाही. हा प्रकार ब्रह्मदेवाजवळ गेल्यानंतर ब्रह्मदेवाला म्हणाला, ब्रह्मदेवा माझं 40 मध्ये बजेट बसत नाही, माझं आयुष्य मर्यादा वाढवून द्या. मग त्या ठिकाणी बैल होता. बैल सांगू लागला, ब्रह्मदेवा हा म्हणतो ना माझी आयुष्य मर्यादा वाढवून द्या, तर एक काम करा, मला तुम्ही 40 वर्षाचं आयुष्य दिलं, माझ्या 40 मधले 20 वर्ष या मनुष्याला द्या. मग महाराज 20 वर्ष म्हणजे त्यावेळेस ब्रह्मदेवाने त्या बैलाला विचारलं, 20 वर्ष कशाला द्यायचे तुम्हाला माहित नाही? लोक काय करतात, माझ्याकडून कष्ट करून घेतात, कष्ट झाले की कसायला विकतात. मग एक काम करा, तुम्ही माझ्या 40 मधले 20 वर्ष या मनुष्याला द्या. मग बैलाचं आयुष्य मनुष्याला दिलं. किती झाले महाराज? 60 मध्येही वजन बसलं. कारण का प्रत्येक गोष्टीला कारण आहे. बघा कारणाशिवाय कोणतीच गोष्ट नाही. तुम्ही या ठिकाणी बसले महाराज, त्याच्या पाठीमागे कारण. त्याच्यानंतर मनुष्य जर मरण पावला तर त्याला कशाने बांधतात? आमच्याकडे वायरानं बांधतात, तुमच्याकडे सुतईने बांधतात. का बांधतात? त्याच्या पाठीमागे कारण नाही का? कारणाशिवाय कोणतीच गोष्ट नाही. सुतईनं का बांधतात? त्याच्या पाठीमागे कारण. त्याच्या पाठीमागे राम रामच का म्हणतात? त्याच्या पाठीमागे कारण. त्याला विश्वास का देतात? त्याच्या पाठीमागे कारण. आणि नेमके महाराज मुद्द्याच्या पाठीमागेच लोक काय राहतात? त्याच्या पाठीमागे कारण. त्याच्यानंतर मनुष्य स्वर्गात गेला की नरकात गेला कसं ओळखायचं? त्याच्या पाठीमागे कारण. एका एकाने आपण एक एक कारण नाही. मग महाराज मनुष्य आपण जर पाहिलं तर मेल्यानंतर महाराज त्याला खाली टाकतात. एक कारण राहिलं, त्याला खाली का टाकतात तुम्हाला माहित आहे का? त्याच्या पाठीमागचं कारण. बऱ्याच आम्ही कीर्तनाला जातो, बऱ्याच लोकांना विचारलं पण आजपर्यंत उत्तर आलं नाही का? खालीच का टाकतात? मग महाराज घर तर त्याचा आहे सर्व नाही का? कोटीचा बंगला आहे पण त्याला बाहेरच का जाळतात? घरामध्ये का बरं जाळत नाही का? सर्व काही घरी महाराज उपलब्ध आहे, आतमध्ये जाळता येत नाही. मग त्याला खालीच का टाकतात महाराज? कारण का खाली टाकण्यामध्ये सुद्धा मतलब. मग मतलब कोणता आहे? कारण की 10,000चा दिवाण आहे, 5,000ची गादी आहे, 2,000ची चादर आहे आणि 500-500 रुपयाचा उशा आहे. त्याच्यावर जर बुड्या गचकला तर सर्व पेटवावं लागते. 50 रुपयाच्या चटईमध्ये बुड्याचं बजेट बसते, मग ते लागते खाली. त्याच्या पाठीमागचं कारण. त्याच्यानंतर महाराज त्याला फुटणीनच का बांधतात? त्याच्या पाठीमागे 2 कारण. एक म्हणजे खाली पडू नये म्हणून, दुसरं म्हणजे महाराज पुन्हा येणे संसारामध्ये येऊ नये म्हणून बांधतात. दोन्हीने बरोबर नाही का? त्यानंतर महाराज त्याच्या पाठीमागे राम रामच का म्हणतात? कारण का कधी त्याने देवाचं नाव घेतलं नाही. संत वर्णन करतात अंतकाळी ज्याचं नाम आले तुकार म्हणे सुका, कारण नाही काही त्याने कधी म्हटलं नाही. तर आता तरी त्याने त्याच्या गाण्यामध्ये देवाचं नाव द्यावं. कारण का रामाचं नाव काय आहे? सत्य आहे. राम नाम सत्य. बरोबर कोणी गेलेलं नाही बरं, पण रामाचं नाव काय आहे? सत्य आहे. म्हणून त्याच्या गाण्यामध्ये देवाचं नाव द्यावं म्हणून राम राम म्हणतात. त्यानंतर महाराज त्याला विसावास का देतात? 84 लक्ष वर्षी पण दुःख भोगत आला महाराज, त्याला कुठेच विश्रांती मिळाली नाही. कुठेतरी त्याला विश्रांती मिळावी म्हणून त्याला देतात विसावा. त्यानंतर महाराज लोक पाठीमागेच का राहतात? कारण का सुखामध्ये सर्व लोक समोर असतात आणि दुःखामध्ये सर्व लोक मागे असतात. लग्नामध्ये सर्व नाचण्या करता समोर असतात, पण मनुष्य जर मरण पावला तर सर्व काय असतात? पाठीमागे असतात. जो वरी चढणगा म्हणती माझा. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत कोण आहे? माझा आहे. म्हणून पैशाला 3 नाव आहे. पैसा तेरो 3 नाम, परशा परशु परसला. पैशाला 3 नाव नाही का? पैसा जर राहिला नाही तर त्याला परशा म्हणतात. त्याच्या जवळ जो थोडा पैसा आला तर त्याला परशु म्हणतात. त्याने जो 2 मजली बिल्डिंग बांधली तर त्याला काय म्हणतात? परशुरामजी सर्व गावामध्ये त्याचा जय जयकार करतात. म्हणून महाराज दुःखामध्ये लोक सर्व पाठीमागे असतात, सुखामध्ये समोर असतात. म्हणून महाराज आणि त्यावेळेस महाराज आपण जर पाहिलं तर
विसावा देतात. त्यानंतर जो मनुष्य गेलेला आहे तो पैशाकडे सुद्धा पाहत नाही महाराज, कारण की मरत असताना सुद्धा तो पैसा 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 करूनच मरतो. म्हणून महाराज अंतिम काळी पैसेही फेकतो महाराज, पण महाराज पैसे फेकल्यानंतर महाराज तो सुद्धा पाहू शकत नाही. राजा असो, रंग असो, फकीर असो, प्रत्येकाला जावं लागतो. इथे उरून नाही आले अवतार सुद्धा महाराज, अवतार देवाला सुद्धा जावं लागलं, व्याधाच्या हातून बाण लागून महाराज, तर तुम्हाला सुद्धा जावं लागतं. त्यानंतर महाराज मनुष्य स्वर्गात गेला की नरकात गेला कसं ओळखायचं? आजपर्यंत घरी बऱ्याच पत्रिका येतात, प्रत्येक जण कैलासवासी, वैकुंठवासी, स्वर्गवासी, एकही नरकवासी लिहत नाही. पण काय येत नाही? स्वर्गे काय स्वर्गातच गेले असेल का महाराज? नाही. कधी कीर्तना करता आलेला नाही, कधी भागवता करता आला नाही, कधी वर्गणी दिली नाही, येणाऱ्याला येऊ दिलं नाही, नाही का? आपला धुरा तसाच ठेवला, दुसरा धुरा कोरला, फरकोर महाराज तो स्वर्गात गेला असेल का? स्वर्गात गेला नाही. साधं उदाहरण आहे, स्वर्गात गेला की नरकात गेला कसं ओळखायचं? प्रेताच्या पाठीमागे लोकांनी चांगली स्तुती केली, राजा पाटील चांगला होता. गुणवंत महाराजांच्या सप्ताला 1,00,000 येत होता, राजा पाटील चांगला होता, नाही का? कारण का मनुष्याची कीर्ती पाठीमागे राहिली पाहिजे. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम कीर्ती मागे, आणि त्या मनुष्याची कीर्ती पाठीमागे राहावी. म्हणून तो मनुष्य गेल्यानंतर सुद्धा त्याचं नाव निघालं की समजून जात हा स्वर्गामध्ये गेलेला आहे. आणि प्रेताच्या पाठीमागे जर वाईट स्तुती निघाली, राजा चांगला नव्हता, येणाऱ्यालाही देत नव्हता आणि देणाऱ्यालाही देऊ देत नव्हता. आपला धुरा तसाच ठेवत होता, पण दुसऱ्याचा धुरा ओरत होता. समजून जायचं हा स्वर्गात गेलेला नाही, याला काय आहे? नरकाचीच प्राप्ती आहे. असे बरेच कारण आहे महाराज, कारणाशिवाय कोणतीच गोष्ट नाही. आपण या ठिकाणी बसलेला आहे महाराज, त्याच्याकरता सुद्धा कारण आहे. आणि महाराज संत सुद्धा येतात महाराज जगजीवांचा उद्धार करण्याकरता. पण संत महाराज कुठून येतात? नाही का? ज्या प्रकारे आपण आईच्या उदरामधून जन्माला येतो महाराज, त्या प्रकारे संत येतात. संत कुठून येतात महाराज? वैकुंठहून खाली येतात, नाही का? आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणाची, महाराज संत म्हणून येत असतात. मृदंगाचा आवाज